मला करिअरच्या परीक्षा माहीत नव्हत्या. परीक्षेचे फॉर्म्स कसे मिळतात ते माहीत नव्हतं. मलाच माहीत नसेल शहरात येऊन, तर हं. माझ्या मित्रांची परिस्थिती कशी असेल? तर हे अडथळे कसे होते आणि कसा राहिला हा प्रवास? खूप चॅलेंजेस आली. सुरुवातीला लष्कराच्या भाकऱ्या भाजताय का? तू तुझं करिअर बघ आधी, नंतर दुसऱ्याचं बघ. असे सगळे प्रकारचे टोमणे आणि सगळ्या प्रकारचे प्रेशर्स हँडल केले. त्यासाठी मला CSR लॉचा पण खूप फायदा झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन असे अडथळे दूर करणं हे सुद्धा एक चांगलाच प्रवास होता. त्यासाठी आम्ही कंपन्यांबरोबरच आता भागीदारी केली, की हं, हं. तुम्ही तुमचा सिलेबस आम्हाला द्या. हं. आम्ही तुम्हाला ते विद्यार्थी शिकवून देऊ. अरे वाह! किंवा क्लाउड आणि जावा सारखे कोर्सेस आहेत. त्याचं ट्रेनिंग आपण देतोय. जेणेकरून कौशल्य मनुष्यबळ पुढे जाईल. हं. किंवा आता डिजिटल मार्केटिंगचा युग आहे, AIचा युग आहे. तर ते टूल्स आपण कसे विद्यार्थ्यांना शिकवू शकू, यावर आमचं प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांना जे पाहिजे आणि कंपन्यांना जे हवं मनुष्यबळ आहे, ह्याचा जर आपण एक चांगला फ्रेमवर्क केला, तर चांगलं सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे मिळू शकतं. मुख्यतः एक कम्युनिकेशन स्किल आणि कॉन्फिडन्स त्या विद्यार्थीमध्ये हवा आहे. हं. आणि मी गरजू आहे, पण का गरजू आहे? आणि मी ती गरज पूर्ण झाल्यानंतर मी काय इंटरव्ह्यूज करेल? होतात म्हणजे. त्या इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी ते पटवून सांगता आलं पाहिजे. जे इथून पास आउट झाले किंवा आता होतील, तर त्या स्टुडंट्सला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, की त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्हीच सांगा काय कसं करता? मी अशा बॅकग्राऊंडमधून आली आहे ना, जिथे मला जी पोस्ट ग्रॅज्युएशनची फी आहे, ती मला परवडणारी नव्हती. पण इथं फ्युअलमध्ये पहिला तर माझा विश्वासच नाही बसला, की हे खरंच फ्री एज्युकेशन देत आहेत का? हं, हं. माझी सुरुवातच इथून झाली. बट स्टिल मी इथे जेव्हा आले आणि इथं जर मी एन्व्हायर्नमेंट जे बघितलं ना, ते खूप वेगळं होतं. माझी स्टुडंट म्हणून जर्नी खूप वेगळी आणि माझी मी आत्ता काम करते ते खूप वेगळं आहे. राज्य पातळीवर सुरू केलेला हा फ्युएलचा प्रवास जे बाहेर देशात जातात विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या? फॉरेन लँग्वेज आपण जसं जपान आता खूप ओल्ड झाला आहे किंवा चायना पण ओल्ड एज कंट्रीज झाले, जर्मनी झाले. त्या फॉरेन लँग्वेजेस शिकवून विथ IT कौशल्य असं करून विद्यार्थ्यांना पाठवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या शिष्यवृत्तीसाठी काय मार्क्सची अट असते? हो, आमची साधारणतः 50% मार्क जर असतील, हं, हं. तरी आम्ही त्याला शिष्यवृत्तीला हे देतो, प्राधान्य देतो. त्याची गरज कशी आहे आणि तो कुठल्या गरीब कुटुंबातून आला ह्याचं पण आम्ही आकलन करतो.